कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई प्लीज ह्या ओळी ना तुझ्याच आवाजात असू दे। बाळा मला माफ कर, मी नाही करू शकत। सावली सावली मी आलेच। राजकुमार खूप चिडचिड करून निघून गेला ना रे। त्याला समजवतो मी, आई समजेल तो। सप्लायर सोबत जी मीटिंग आहे ना त्याचं बघू आधी। हसमी डबा घेऊन आली सारंगसाठी? हो मॉम। सावली आली होती ना? कुठे? आली होती पण तिला एक काम आलं अचानक, सो गेली। पण अस्मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलीये याचं तरी कौतुक कर ना। कौतुक आहेच। वाढू? कमाल। तू बनवलंस? सावलीने नाही बनवलं ना नक्की? चव ओळखीची आहे, सावलीच्या हातची चव आहे। प्रत्येक वेळी माझं खोटं पकडलं गेलंय। आता जर मी खोटं बोलले ना तर गडबड होईल। काय विचारतोय मी? नाही नाही बनवलंय त्या मुलीनेच, पण घेऊन आली आहे अस्मी, त्याचं कौतुक आहे। कौतुक तर आहेच। सर मला असं वाटतं की तू अस्मीचा विचार करावास। आई मला कळत नाहीये, दादा पण मगाशी तसाच वागला। घर आणि ऑफिस यात आपण गल्लत का करतो? दोन्ही वेगळे विषय आहेत ना। असले तरी घराचा विचार हा करावाच लागतो। फक्त काम आणि काम करत बसलास ना तर आयुष्यात जरा मागे पडशील तू। ठीक आहे, घरातला विषय इथे बोलायचा आहे ना। सावलीने मस्त जेवण बनवलंय। परत तेच सतत त्या मुलीचं नाव का घ्यावं लागतं तुला? तुला माहिती ना मला आवडत नाही। शिवाय जेवण बनवण्यासाठी, ते वाढण्यासाठी, ओटा आवरण्यासाठी, घरकाम करायला खूप माणसं ठेवू शकतो आपण। सगळी कामं करायला माणसं ठेवू शकतो, पण प्रेम करायला माणूस नाही ठेवू शकत आई। बाजूला मामा। सारंग सारंग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।